नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चला तर आज आपण आदिवासी विकास आयुक्तालय अंतर्गत 6 ऑगस्ट 2026 रोजी आलेलं जे महत्त्वाचं अपडेट आहे आदिवासी विकास विभागांतर्गत. तर त्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले पवित्र पोर्टल अंतर्गत शिक्षक भरती जाहिरात 2026 संदर्भातलं आलेलं हे महत्त्वाचं अपडेट आहे. तर महाराष्ट्र राज्य नाशिक यांच्या अधीनस्थ असलेले वर्ग 3 संवर्गाचे नियुक्ती प्राधिकारी अप्पर आयुक्त आदिवासी विकास विभाग नाशिक, ठाणे, अमरावती, नागपूर यांच्या स्थापनेवरील शासकीय आश्रमशाळेतील पेसा नॉन पेसा क्षेत्रातील रिक्त असलेली प्राथमिक शिक्षक, माध्यमिक शिक्षक व उच्च माध्यमिक शिक्षक या संवर्गातील पदे पत्र पोर्टलद्वारे 100% भरण्याकरता जाहिरात जी आहे तर ती प्रसिद्ध झालेली आहे. तर त्या संदर्भातला अपडेट जे आहे तर ते मी तुमच्यासाठी घेऊन आलेलं आहे. टोटल जागा ज्या आहेत ते 2421 असणार आहेत. मग याच्यामध्ये जे आहे तर पेसा क्षेत्र आणि नॉन पेसा क्षेत्रानुसार ही जाहिरात असणार आहे. तर प्राथमिक शिक्षक मराठी माध्यम जे आहे पेसा क्षेत्र शैक्षणिक अर्हता देण्यात आलेली आहे. HSC आणि DED झालेलं आणि सर्व विषयासाठीचे नाशिक विभागामध्ये 141 पदे आहेत. ठाणेसाठी 121, अमरावतीसाठी 81, नागपूरसाठी 90 आणि एकूण जागा ज्या आहेत प्राथमिक शिक्षक माध्यमिक मराठी माध्यममधले 436 जागा आहेत. त्यानंतर प्राथमिक शिक्षक मराठी माध्यम नॉन पेसामध्ये तुमची 12वी प्लस DED असणं आवश्यक आहे सर्व विषयासाठी. नाशिक विभागामध्ये 404 जागा आहेत. ठाणे विभागामध्ये 184, अमरावती विभागात 109, नागपूर विभागात 171 आणि एकूण जागा 862 आहेत. त्यानंतर प्राथमिक शिक्षक इंग्रजी माध्यम पेसा क्षेत्र 12वी पास त्यासोबत DED सर्व विषयातलं. त्यानंतर जे आहे तर शैक्षणिक पात्रता आणि तुम्हाला जे आहे विभागानुसार जागा देण्यात आलेल्या आहेत. त्यानंतर ह्या सर्व जागांचं PDF जे आहेत आपलं टेलिग्राम चॅनल आहे सरकारी नोकरी जाहिरात त्याच्यावर मी उपलब्ध करून दिलेला आहे. तिथून तुम्ही चेकआउट करू शकता. हे जे वरील भरती प्रक्रिया आहे तर अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विभक्त जाती, भटक्या जमाती व भटक्या जमाती भटक्या जमाती ड विमाप्र इतर मागासवर्ग EWS, SC-BC राखीव यानुसार समांतर व सामाजिक आरक्षणानुसार पात्र उमेदवारांनी ही जी वेबसाईट दिलेली आहे त्याच्यावर अर्ज करायचे आहेत. 6 ऑगस्ट 2026 पासून अर्ज जे आहेत ते सुरू होणार आहेत आणि 6 ऑगस्ट 2026 ते 11 ऑगस्ट 2026 असा कालावधी देण्यात आलेला आहे. आदिवासी विकास विभागातली ही भरती प्रक्रिया जी आहे तर 2421 पदांसाठीची. तर त्या संदर्भातलं आलेलं हे महत्त्वाचं अपडेट आहे. शैक्षणिक पात्रता व संदर्भातलं जे अपडेट आहे तुम्ही चेकआउट करू शकता. थँक्स फॉर द वॉचिंग.